दादा रोहित दादा तुम्हाला भेटले नाही त्याला म्हणजे हे का आपल्या इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शहाण्यांनी तिकडेच नेलं नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती. मी मुश्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी मकरनामा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं. आपल्यामध्ये वडीलधाऱ्याचं दर्शन घेतात. तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेतात होते. प्रीती संगम बघायला मिळाला असता दादा. अरे बरोबर आहे रे, पण आता काय करतो टायमिंग जुळलं नाही. माहित पडलं डिपार्टमेंटवर पण चिडलो. दादा परत प्रीती संगम होऊ शकतो का पवार? आजचा दिवस हा आपल्या चव्हाण साहेबांचं स्मरण करण्याचा आहे. चव्हाण साहेबांचं त्यांचं स्मरण करूनच आमच्या सगळ्यांच्या मनात अतिशय आदराची भावना त्या ठिकाणी आहे आणि कायम ती राहणार. आणि चव्हाण साहेबांचा जो विचार आहे तो कधी महाराष्ट्रातली जनता विसरू शकते. दादा मुख्यमंत्री दादा मतदारसंघात आलो असतो तर वेगळं घडलं असतं. सभा घेतला तुम्ही म्हटलं मी थोडक्यात वाचला नाही रे बाबा, तुम्ही मनानेच काही पण करण्या होता इथं. मी बोललो त्याशी, मी त्याला म्हणालो की तुला शुभेच्छा, तू निवडून आलाय, चांगलं काम कर, शुभेच्छा दिल्या. दादा तुम्हाला मुख्यमंत्री पदाचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहे का? अनिल पाटलांनी दावा हो महाराज, काल निकाल परवा दिवशी निकाल लागला दुपारी, अजून आमदार पोचायचे. काल आमची 11 वाजता मिटिंग झाली लगेचच का. आणि आज आम्हाला एवढं प्रचंड बहुमत आहे ना. दादा आज असं आहे का किंवा 2-3 आमदार इकडे तिकडे खेचाखेची केली